नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाचे घावन। तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघू। एका कुंड्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले, जे आपण नेहमी भाकरीला वापरतो तेच आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचे। आता गुठळ्या राहू न देता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे। अगदी छान असे मस्त घरच्या घरी तांदूळ पिठाचे घावन होतात, नक्की करून पहा। आता हे असे छान मिक्स करून घेतले। खूप मस्त अशी रेसिपी होते। आता असे मिक्स केले, पण हे थोडे घट्ट वाटते मला, म्हणून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले। आता हे अशा प्रकारे हे पीठ तयार करून घेतले। तोपर्यंत मी ते बिडाचा तवा तापत ठेवला होता, तर त्याला कांद्याने तेल लावून घ्यायचे। एकदा एक घावन सुरुवातीचं निघाले की बाकीचे पटकन निघतात। तवा छान तापलेला असला की बाकीचे घावन पटकन तयार होतात। तर अशा प्रकारे आता तेल लावून घेतले, त्यावर हे पीठ असे छान पसरून घ्यायचे। प्रत्येक वेळ पीठ तव्यावर टाकताना ते छान ढवळून घ्यायचे। आता हे पीठ सगळीकडे पसरले की यावर झाकण ठेवायचे तव्यावर आणि 2 मिनिटं वाफ काढायची। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे असे मस्त घावन तयार झाले। हे घावन चहा किंवा एखादी रस्सा भाजी केली तर त्याबरोबर खूप छान लागतात। हा असं मस्त घावन तयार आहे।